वेलकम बॅक टू न्यू व्लॉगमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज व्लॉग मी उशिरा पण स्टार्ट करते आहे। घरातलं सगळं आवरलेलं आहे, कारण आजचा व्लॉग पुढचं म्हणजे जे मी रोज शेअर करते डेली रुटीन किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते नसणार आहे। तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं घर कसं आहे, त्या प्रकारे म्हणजे होम टूरचा व्लॉग असणार आहे आजचा व्लॉग। तर चला आपण स्टार्ट करूया आजच्या व्लॉगला। तर स्टार्ट करतो आपण आता। वेलकम टू दीपाली गणेश यांचं घर। तर या प्रकारे आहे हा हॉल। या प्रकारे हॉल आहे आणि त्याच्या समोरच गॅलरी आहे। हॉलमध्ये एक गॅलरी दिली आहे, प्लस किचनमध्ये एक गॅलरी आहे आणि बरोबर सोफ्याच्या समोरच्या साईडला टीव्हीचा सेटअप केलेला आहे। इथे टीव्हीचं राउटर आहे आणि त्याचबरोबर हे एअरटेलचं जे एअर फायबरचं वायफाय मी बसवून घेतलं त्याचं जे राउटर आहे ते इथे वर बसवलं आहे। आणि ते वरती मी मुद्दाम बसवायला सांगितलं, कारण काय होतं अगोदरचं जे होतं राउटर जे आम्ही नेट वापरतो तो त्याही सेटअप बॉक्स इथे ठेवलेलं होतं, इथेच असायचं। पण नंतर मी स्वतःहून त्यांना सेट करताना वरती सेट करायला सांगितलं, कारण काय होतं क्रियांश आता चढतो टेबलवरती आणि टेबलवरती चढून तो बटन ऑन ऑफ करायला शिकला, त्यामुळे परत प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी डायरेक्टली ते वरती इथे सेट करायला सांगितलं। आणि याच्याच खाली इथे आहेत आमच्या क्रियांशची सगळी खेळणी जी लागतात ते जी तो सारखी खेळतो ना तीच मी इथे ठेवलेली आहेत। बाकीची पॅक करून सगळी तिथे गॅलरीमध्ये ठेवलेत आणि खाली पण आहेत त्याचे एक्स्ट्राचे काही खेळणी आहेत ते आहेत। त्याचबरोबर हॉलचा व्ह्यू या अशा प्रकारे आहे। तिथेच क्रियांशची सायकल तिथे साईडलाच लावून दिली नसेल तर गरज मग मी ती गॅलरीच्या बाहेर ठेवून देते, गॅलरीमध्ये ठेवून देते। आणि देवासाठी जो आहे हा सेक्शन मी वरती ठेवून घेतला किंवा वरती देवाचं सेक्शन वरतीच बनवून घेतला, कारण काय होतं खाली आम्ही बनवणार होतो बट क्रियांश जो आहे तो चौरंगावरती जाऊन सगळं देवाशीसारखं खेळत होता, वस्तूंना हात लावत होता, तर त्यामुळे तो एक प्लायवूड सेट करून त्याच्यावर देव जे आहेत ठेवलेले आहेत आणि तेच देवाला लागणारे जे सामान आहे तर तिथेच खाली एक पाट ठेवून त्या देवाचं तेल, अगरबत्तीचं, पूजेचं सामान किंवा एक्स्ट्राचे जे काही देवाचे अंथरण्याचे कपडे वगैरे असतील तर ते सगळे एका बॅगमध्ये बॅग तिथेच हुकअप केलेली आहे। अशा प्रकारे आहे हॉलमध्ये जास्त सामान नाही आहे। आणि त्याचबरोबर माझ्या बॅक साईडला जे वॉलपेपर तुम्ही बघताय ते आम्ही लावून घेतलेलं आहे, कारण काय झालं होतं आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा ही वॉल खूप खराब झालेली होती आणि आपण म्हणजे कोणी येते पाहुणे वगैरे आले तर समोर हेच वॉल असं खराब झालेलं, पूर्ण कलर निघालेला दिसायचं आणि ते चांगलं वाटत नव्हतं, तेव्हा आम्ही ते काय केलं वॉलपेपर बसवून घेतलेलं आहे ते सुद्धा। त्याचबरोबर ही गॅलरी जी तुम्ही बघता त्याचे बरेच व्लॉग स्टार्ट आपण इथूनच करतो, तरी ही आहे गॅलरी, जास्त मोठी नाही आहे। एक्स्ट्राचं सामान इथे ठेवलेलं आहे, डस्टबिन असतो आणि ते क्रियांशचा बॉक्स आहे आता तो खेळतो आहे, नाहीतर तो पण मी हे जे त्याचे सगळी खेळणी होते ना हे त्या बॉक्समध्ये भरणार होते बट आता तो खेळतो आहे तर ठीक आहे। आणि ते एक्स्ट्राचे क्रियांशची खेळणी ते पॅक करून त्याच्यावरती कवर करून ठेवलं आहे मी। कपड्यांसाठी वरतीच इथे रस्सी बांधलेली आहे, नॉर्मल कपडे असेल तर इथे टाकले जातात, नाहीतर या गॅलरीमध्ये ऊन येतच नाही। आणि आता जाऊया आपण किचनमध्ये। तर इथूनच बरोबर समोरच किचन आहे, या साईडला बाथरूम वगैरे, वॉशरूमच्या बाहेरच बॅरल ठेवला आहे, कारण आता पाण्याचा प्रॉब्लेम झाला सगळ्यांना तर तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळं इथेच पूर्ण जे आहे बॅरल पाण्याचा इथेच ठेवला। नंतर हा अगोदर होता या गॅलरीमध्ये होता तिथे, पण तिथनं काढून आता इथे ठेवलेला आहे। आणि हे आहे किचन। या प्रकारची मांडणी केलेली आहे, सगळे डब्बे एका साईडला, स्टीलचे डब्बे एका साईडला आणि हे पूर्ण डाळ वगैरे सगळं एका साईडला ठेवून
हे केलेलं आहे. आणि मिक्सर मी इथे ठेवलेला, याच्या खाली वॉश बेसिंग होतं, पण पाणी तर कंटिन्यू नसतंच आहे, त्यामुळं मग मी हे वॉश बेसिंग आल्यापासून मी यूजच नाही करत आहे. यूज नाही करत तर मिक्सर ठेवायला किचन कट्ट्यावरती पण जागा नव्हती, त्यामुळं मग मी काय केलं, जे प्लायवूड होतं ते इथे ठेवून असं काहीतरी जुगाड केला आणि इथं मिक्सर ठेवलेलं आहे. लागेल तेव्हा मी तिकडे घेत असते आणि परत आणून इकडे ठेवत असते, कारण किचन कट्ट्यावरती तर जागा नाहीच आहे, त्यामुळं इथे ॲडजस्ट केलेलं आहे मी. आणि त्याच्या शेजारीच फ्रीज ठेवला आहे. फ्रीजवरती हे फ्लॉवरपॉटचं आत्ताच जे हे होते मी ते धुवून टाकलेत. फ्लॉवरपॉटचे जे फुलं वगैरे होते ना ते मगाशीच धुवून टाकलेले आहेत, वाळ ठेवलेले होते बाहेर. हे फ्रीज जास्ती काय नाही, एक्स्ट्राचं सामान जास्त काही ठेवत नाही मी. भाज्या वगैरे असेल तर आता म्हणजे निवडायच्या पण आहे, मला कोथिंबीर वगैरे घेतलेली. आणि इकडे आहेत ड्रायफ्रूट आणि मसाले पण ठेवते फ्रीजमध्येच मी. आणि खाली एक्स्ट्राचं जे काही सामान असतं जे बाहेर ठेवल्यावर खराब होतं, जसं की सोयाबीन आणि खीरचे गहू वगैरे, बाकी सगळं तीळ, तर हे सगळं इथेच ठेवत असते. त्यानंतर हा किचनचा एरिया, किचन कट्टा. तर इथे पण मोजक्याच वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या अगदीच लागतात, त्या चहा साखरचा डब्बा आणि हे नॉर्मल. आणि पाण्याचं हे मी छोटंच भरून ठेवत असते, कारण जास्त मोठं ठेवलं तर इथे जागाच नाही आहे, त्यामुळे हे छोटंवाला हंडा आहे हाच भरून ठेवते. आणि हा परत संपल्यानंतर तिथे पाण्याचे जे जार आहेत मोठे आमचे भरून ठेवले, त्यातून परत रिफिल करत असते, कारण मोठं ठेवलं तर त्यालाच एवढी जागा जाईल, ऑलरेडी एवढं परत स्पेसच वापरायला भेटत नाही. त्यामुळं या प्रकारे जेवढं आहे त्यामध्ये थोडंफार लागणारे सामान इथे सगळं ॲडजस्ट केलेलं आहे. आणि त्याचबरोबर याच्या खाली काही एक्स्ट्राचे सामान, डबे, एक्स्ट्रा सामान सगळं या डब्यामध्ये. आणि पिठाचे डबे वगैरे खाली, आणि भांडे वगैरे घासलेले असेल तर ते मी खालीच ठेवत असते. आणि किचनला पण वरती जे आहे ना त्यांनी कडप्पा दिलेला असा जागा आहे वरती ठेवण्यासाठी एक्स्ट्राचं सामान. मग एक्स्ट्राचं सामान जे काही, जे मोठे हांडे वगैरे जे खाली ठेवता येत नाही आहे ना ते मग वरती ठेवलेत मी. तिथं म्हणजे जसे बसतील तसे ठेवलेत, मला हाताला येतील तसे. आणि साऊंड सिस्टीम पण आहे, ते पण खाली नाही बसत आहे, म्हणून ते आम्ही वरतीच ठेवले आहे. त्याची वायर म्हणजे खाली जोडले की अधूनमधून जेव्हा ऐकायचं असेल तेव्हा हे पिनअप करून दोन्हीसाठी यूज करतो, साऊंडसाठी पण आणि मिक्सरसाठी पण. आणि हा आहे आता किचनलाच एकदम अटॅच चिटकून असं बेडरूम आहे. या साईडलाच लेफ्ट साईडला क्रियांश झोपला आहे, आत्ता जस्ट तो झोपला आहे. बेडरूममध्ये जास्त काही नाही पाहायला भेटणार तुम्हाला. गादी आहे, तिकडे आपले अंथरुण आहेत, कूलर आहे आणि नॉर्मल आपलं सामान आहे, आणि समोर कपाट आहे, बस. एक्स्ट्राचं सामान काही जास्त आपण ठेवतच नाही. मी ठेवत नाही, फक्त माझा नवराच ठेवत नाही. हे कपाट साड्या अशा प्रकारे अरेंज केले, त्याच्यावर एक ठेवलेत. मी अँगल होते ते काढून टाकले सगळे, कारण कमी साड्या बसतात, आणि असे फोल्ड करून ठेवलं तर जास्ती बसतात. हे एक्स्ट्राचं म्हणजे जे काही माझं मेकअपचं असेल, लिपस्टिक म्हणा किंवा सेट ज्वेलरीचे सगळे बॉक्स ते इथे ठेवलेले आहेत. आणि पर्स, आणि इकडे बँगल्स वगैरे खाली आहे यांचा. आणि सगळ्यात खाली परत माझे ड्रेस वगैरे आहेत. आणि परत इथे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते आहेत लास्टवाला जो आहे तिथे. त्यानंतर हा वाला जो आहे ड्रेसिंग टेबल सारखंच आहे, म्हणजे पूर्ण मला कप्पा भेटला, त्यामध्ये सगळं रोजचं वापरण्याचं सामान आहे आपलं, रोज जे काही लागतं. इथे यांचं शूट करायचं जे सामान आहे, माईक वगैरे सगळं त्यामध्ये ठेवलेलं आहे. एक्स्ट्रा काही गॉगल्स वगैरे ते इथंच ठेवलेलं आहे. त्याचबरोबर क्रियांशचे रोजचे वापरण्याचे कपडे या खाली ठेवते की पटकन काढता येतील. आणि याच्या खाली बेडशीट्स वगैरे आहेत, बेडशीट, पिलो कवर आणि टी शर्ट रोज वापरण्याचे
आणि हे ड्रेस जे काल मी मागवलं होतं ते आता अल्टर करायला द्यायचं, त्यामुळे ते वरतीच ठेवलेत मी, नाही तर ते दिले ते आतमध्ये ठेवले असते. आणि इथे पण वरती जे न लागणारं सामान आहे ते सगळं वरती ठेवलेलं आहे. एक्स्ट्रा बॅग, सूटकेस, कपडे वगैरे जे काही असतील ते एकातमध्ये बांधून ते वरतीच ठेवलेले आहे, जे लागत नाही. बॉक्स साऊंडचा. तर असं काही आहे बेडरूम. आणि बेडरूमच्याच म्हणजे किचनमध्येच एक साईडला गॅलरी पण दिलेली आहे. इथे पण एक साईडला गॅलरी. इथं भरपूर म्हणजे फुल ऊन वगैरे जास्त येतं. जर मोठे वगैरे कपडे असतील ना माझे काही जास्त जीन्स वगैरे असेल तर ते या साईडला टाकत असते, कारण इथं बऱ्यापैकी ऊन येतं या साईडला. छोटीच आहे गॅलरी पण ऊन चांगलं येतं इथं, त्यामुळे मी तुळशीला इथेच ठेवलेलं आहे, कारण ऊन पण भेटतं. मी एकदा तिकडे ठेवली होती तुळशी, पण काय झालं तिथं ऊन अजिबातच येत नाही त्या गॅलरीमध्ये, त्यामुळं पाणी जरी टाकलं तरी तुळशी अशी म्हणाल तसं त्याला सूर्यप्रकाश भेटत नव्हता ना, त्यामुळे परत मी इकडे आणले. आणि ते मग असे ठेवलेले धुतलेले जे होते ना फ्लॉवर पॉटचे ते उचलून ठेवते. जसं वेळ भेटेल तसे एक्स्ट्राचे कामं होत असतात. आणि इथूनच खालून दिसतं सगळं काही, खालचं पण पूर्ण एरिया. या प्रकारे घर ठेवलेलं आहे आम्ही, किंवा जेवढं सजवता येईल, जेवढं नीटनेटकं ठेवता येईल तेवढं ठेवतो. आणि घरामध्ये राडा तर असतोच, कारण लहान मूल घरात असलं तर राडा तर होणारच, आणि एक्स्ट्रा सामान पण भरपूर असतं. तर इथं पण आम्ही बऱ्यापैकी एक्स्ट्रा जे सामान आहे ते कमी केलेलं आहे, कारण यांना पण नाही आवडत एक्स्ट्रा सामान ठेवलेलं. त्यामुळे त्याचे क्रियांशची खेळणी पण मी जेवढी लागतं ते तेवढीच ठेवलेत, आणि बाकीची भरून ते गॅलरीमध्ये जसं तुम्हाला दाखवलं ते एकाच साईडला ठेवले 2 बॅगमध्ये, की जे तो खेळत नाही, कधीतरी खेळतो तेव्हा त्याला मागून देत असते. आणि जेवढं नीट ठेवता येईल आणि जेवढं मोकळं ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न केला. तर यामध्ये पण ते म्हणतात अजून सामान आपल्याला कमी करायचं आहे, तर अजून त्यांना सामान कमी करायचं आहे. तर असा होता आजचा होम टूरचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात घरामध्ये, म्हणजे सजायचं म्हणजे काही डेकोरेशन म्हणा, काही सजवायचं म्हणा, किंवा काय आणायचं म्हणा. पण काही गोष्टी कसं जेव्हा आपण रेंटनी असतो ना तेव्हा काही गोष्टी नाही करता येत, किंवा आपलं घर असतं तेव्हा आपण सगळं आपल्या मनाने करतो, किंवा तिथं कोणाची काही परमिशन लागत नाही, किंवा काही विचार येत नाही डोक्यामध्ये घ्यायचं का नाही घ्यायचं. पण रेंटनी असल्यानंतर थोडंसं विचार असतो की घ्यायचं की नाही घ्यायचं. परत शिफ्टिंग करताना त्या वस्तूचं परत काही कमी जास्त झालं तर त्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं आम्ही जास्त सामान आता वाढवत बसत नाही, किंवा काही डेकोरेशन करायचं झालं तर ते पण विचारतं, परत शिफ्ट करताना परत हे पण काढा, मग परत हे सगळा विचार येतो. त्यामुळं त्यातल्या त्यात जसं नीट व्यवस्थित आणि क्लीन ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो दोघांचाही, आणि तसंच ठेवतो आम्ही. छोटं का असे ना पण नीट व्यवस्थित क्लीन असणं गरजेचं आहे, आणि ते आम्हा दोघांना पण आवडतं. तर या प्रकारे होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला सांगा नक्की कमेंट करून, आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.